जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका भाऊ अथर्व मेटकरी अर्थात व्यंकटेश. तर आज मी तुमच्या समोर आलोय एक नवीन विषय घेऊन. तुम्हाला माहीतच आहे आपल्याकडे विषय खूप होतात, तर आजचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे. तर विषय असा आहे एक्झाम आणि स्टडी हा विषय आहे. या विषयावरती बोलणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की मी एक एमबीबीएस स्टुडंट आहे. एका एमबीबीएस स्टुडंटच्या 5वीलाच पुजलेली असती ती एक एक्झाम. म्हणजे आत्ताची एक्झाम होईल, झाली, संपली, तोपर्यंत लगेच पुढच्या एक्झामचं टाइम टेबल येतं. अशी एमबीबीएस स्टुडंटची एक लाईफ असते की एक्झाम संपतच नाही. एक्झाम सारखीच आहे. एक्झाम ही मिनिटा मिनिटाला दिवसागणिक वाढते. आमची एक्झाम ही प्रिलिम, मिड टर्म आणि फायनल या अशा 3 स्टेपमध्ये एक सेम होत असतं. तर म्हणजे एका महिन्याचा गॅप असतो. तर एक अभ्यास करणारी मुलं यांच्यात 2 जमाती आहेत. ते कसं, एक जमात आहे ती रात्रीचा अभ्यास करते, पहाटे लवकर उठून अभ्यास करते, ही दुसरी जमात. तर त्यापेक्षा एक वेगळी जमात असते, सगळ्यात वेगळी. म्हणजे ती अभ्यास कधी करते तेच कळत नाही. अभ्यास करते कधी, कसल्याही प्रकारची पोर असली तरी अभ्यास हा कधी संपत नाही. स्टडी ही कधी संपत नाही. आणि एमबीबीएस मध्ये जेवढा अभ्यास करू तेवढं कमीच असतंय. तर माझं शेवटी तुमच्या सगळ्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही एक्झाम आहे म्हणून अभ्यास करू नका. जो आपण अभ्यास करतोय तो अभ्यास पूर्ण झालाय का, कसा झालाय, त्यासाठी ती एक्झाम असते. म्हणजे अभ्यासासाठी एक्झाम आहे, ना की एक्झामसाठी अभ्यास करणं गरजेचं. हे तुम्ही डोक्यात ठेवा. खूपच म्हणजे भारी बोललो. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं ये. खरंच, पण ही रियालिटी आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. तर मित्रांनो, एक्झाम आणि स्टडी हे दोघं प्रोपोर्शनली इक्वल असेल तर आपलं काम होतं. हे तुम्ही 100% लक्षात ठेवा. आणि धन्यवाद. ओके.